jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता ना बाहेर सुरू आहे पाऊस. वाजलेत दुपारचे 12:30, पण वातावरण बघून अजिबात वाटणार नाही की 12:30 वाजलेत. ते मी तुम्हाला पुढे दाखवते आणि प्रिशूचं काय चाललेलं आहे ते सुद्धा दाखवते. आज थोडं बाहेरसुद्धा जायचं आहे म्हणून सर्व पटापट आवरायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट सर्व काम झालेली आहेत, पण थोडं जे शिल्लक आहे जे मी पुढे दाखवेल आता ते. त्यानंतर मग जेवण वगैरे शिल्लक आहे, ते झाल्यानंतर थोडं बाहेर जायचं आहे. पाऊस उतरला तर जाणार, नाही तर मग ते कॅन्सल करणार. तर महत्त्वाचं असं काम आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. त्याच्यामुळे आता आधी मी माझं जेवण वगैरे आटपून घेते. प्रिशूचं काय चाललंय ते आधी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे काय चाललेलं आहे. आई बाबा इथे काम करतात आहे आणि प्रिशूला मध्ये मध्ये राहायचंच असतं. प्रिशू ना त्या दोघांच्या मागे जरा जास्तच लागते आणि आता तिला मी दिसली ना तर ती मला हे घे म्हणतीये. हिची अशीच मस्ती सुरू असते. आता या दोघांना ना ती अजिबात काम करू देत नाहीये. थोडं महत्त्वाचं काही बघायचं होतं म्हणून हे सर्व पसारा काढलेला आहे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी टाकून द्यायच्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे कागदात ते ठेवायचे. बाहेर तुम्ही वातावरण बघू शकता. 11:30 वाजलेत पण अजिबात वाटत नाही की 11:30 वाजलेलं आहे. बघा कसं वातावरण झालं आहे. आणि या महाराणीचं वेगळंच काहीसं चाललेलं आहे. बाबांना वगैरे तिचं खूप कौतुक येतं आहे. पाऊस सुरू आहे आणि तिला ना बाहेरसुद्धा जायचं आहे, पण आम्ही तिला अजिबातच बाहेर जाऊ देत नव्हतो. पाऊस पूर्ण उतरल्यानंतर तिला बाहेर थोडा वेळ खेळवणार, कारण पाऊस हा बाळांसाठी चांगला असतो. आणि बघा इथे मावशी प्रिशूला घेऊन सक्सेसफुली बाहेर गेलेली आहे. तेवढा जोरात पाऊस सुरू नाही आहे, पण प्रिशूला खूप मजा येत होती. तुम्हाला प्रिशूकडे बघून ना अजिबात वाटत नसेल की पाऊस सुरू आहे, त्यात हे लहान बाळ. मावशीची आणि प्रिशूची ना चांगलीच धम्माल सुरू आहे. मला सुद्धा प्रिशू आणि मावशी दोघीजणी बाहेर बोलवत होत्या, पण मी शूट करत होते. इथे मावशी तिच्याबरोबर छान डान्स करते आणि प्रिशूला सुद्धा मजा येते. टपमध्ये पाणी नव्हतं ठेवलेलं जास्त, कारण रोडवरून मग कोणी गाडी वगैरे आली की ते टप उचलायला जरा भारी जातं आणि टपला काही होऊ नये त्याच्यासाठी म्हणून मग पाणी नाही ठेवलं. पण वरचा पाऊस आणि त्या टप प्रिशू खूप जास्त एन्जॉय करत होती. पण तिला ना टपमध्ये जरी खेळत असली तरीसुद्धा जवळ कुणी ना कुणी लागतंच, कारण जर कुणी जवळ नसलं तर ती अजिबात राहत नाही, लगेच बाहेर निघायचा प्रयत्न करते. पण आता या रोडनी ना कोणत्याच गाड्या वगैरे चालत नाहीत आणि पाऊस खूप म्हणजे असं जोरात वगैरे नव्हता, जरा मीडियमच होता. म्हणून इथे मस्ती चाललेली मावशीची आणि प्रिशूची. मी सुद्धा विचार केला की मीही प्रिशूसोबत खेळते, कारण प्रिशू मलासुद्धा सारखा आवाज देत होती. आणि मग मी विचार केला की चला तिच्याजवळ जाते, थोडी तिच्यासोबत मस्ती करते. मला ड्रेस ओला करायचा नव्हता, पण तरीसुद्धा प्रिशूने मला बाहेर बोलवलंच. बघा तिच्यासोबत मी छान इथे खेळती आहे. जास्त वेळ मी बाहेर थांबली नाही, कारण माझं पावसाने दुखतं डोकं आणि आफ्टर डिलिव्हरी जरा हा त्रास जास्तच वाढलेला आहे. त्याच्यामुळे मग मी जास्त वेळ पाण्यामध्ये थांबली नाही. शक्यतो जास्त प्रिशू आणि मावशीच खेळली आणि प्रिशूला पण मावशीसोबतच जरा छान वाटतं. तर चला आमचं हे खेळणं असंच सुरू राहणार, पण थोडं बाहेरही जायचं आहे. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. आम्ही कुठेतरी जातोय. टायटल आणि थंबनेल बघून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल किंवा नसेलही, तरी तुम्हाला पुढे समजेल की आम्ही कुठे जातोय. आता सर्व आवरून वगैरे झालेलं आहे, बाकी सर्व तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगते. खूप स्पेशल असा व्हिडिओ आहे, सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. नक्कीच बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मात्र मला नक्की सांगा. दूर जाते आपण, चलो बाय. सो आम्ही एका ठिकाणी आलो आहे, कारण बाहेर पडलोच होतं तर एक अर्जंट काम करायचं होतं. आता प्रिशू तुम्हाला खूप शांत शांत दिसत असेल, पण आम्ही जे काम करणार आहोत ते काम केल्यानंतर मात्र ती अजिबात शांत दिसणार नाही, कारण आम्ही काय करायसाठी आलो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. बघा प्रिशू किती छान खेळती आहे. प्रिशूला अजिबातच कल्पना नाही की तिच्यासोबत आता काय होणार आहे. तर बघा आम्ही इथे आलो आहे, प्रिशू निवांत बसलेली आहे. आम्ही ज्वेलरकडे आलो आहे. 1 hour later. सो आम्ही घरी आलेलो आहे. आता प्रिशूचं खेळायचं चाललं आहे, तोपर्यंत मी जेवण करून घेते, कारण नाहीतर मग ती अजिबातच राहणार नाही. आज प्रिशूचं काय केलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवते आणि आधी जेवण करून घेते, त्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. बघा या कारभारीचं सारखं बाहेर जायचं चाललेलं आहे. आता आम्हाला बाहेर जाता येते ना, तर सारखं सारखं बाहेरच जायचं असतं आणि ऐकत तर कुणाचंच नाही. जिकडे जाऊ नको म्हटलं ना तिकडे मुद्दाम जाणार आणि अजिबातच ऐकत नाही. आता बघा तिचे कान टोचलेले आहेत, तरीसुद्धा ती ना असं वाटतच नाही आहे की तिचे कान टोचलेत. अजिबात काही करू देत नाही आहे. सारखी बाहेर जाते आहे, सारखी बाहेर जाते आहे. आणि पाऊस वगैरे सुरू असला ना तर तिला फार मजा येते, मग तर तिला तिथे जायचंच असतं. आता बघा कशी पटकन बाहेर गेली. ती ना अशी लवकरच बाहेर जाते आणि आता बेडवरून सुद्धा तिला खाली उतरता येते, त्याच्यामुळे मग ती तशी करते. इकडे माझं जेवण चाललेलं आहे आणि इकडे बघा प्रिशू सक्सेसफुली बाहेर गेलेली आहे आणि आता त्या पाण्यामध्ये सुद्धा खेळणार. पाणी कमी असो की जास्त असो, आम्हाला पाण्यामध्ये खेळायचंच असतं. सो जेवण वगैरे झालं, तिला झोपून दिलं. म्हणजे
आधीच तिला झोपून दिलं. मी जेवण नंतर केलं, कारण अर्धवट जेवण होतं. त्यातच मी जसं तुम्हाला सांगितलं ती कशी करत होती, सारखी सारखी बाहेर पडत होती. त्याच्यामुळे मग आधी तिला झोपून दिलं आणि त्यानंतर जेवण करून घेतलं. आता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. मी सकाळी बोलले होते की काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी जाते जे खूप इंटरेस्टिंग आहे. पण झालं असं की येताना प्रिशूचे कान टोचले. त्याच्यामुळे मग मला जिथे जायचं होतं तिथे जायचं राहूनच गेलं. सो तिथे नंतर जाते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते. ते बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की गुड न्यूज काय देणार होते मी. सो जेव्हा जात आहे तेव्हा ते सांगेलच. आता प्रिशू झोपलेली आहे तोपर्यंत मी माझं एक अर्जंट काम आहे ते काम करून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघा. तर बघा ही किती निवांत झोपलेली आहे. खाली आईसुद्धा झोपली आहे, कारण ती जागी असली की ती कोणालाच आराम करू देत नाही. इथे कान टोचलेले आहेत आणि आता तर दिसणार नाही, मी ते नंतर दाखवते. आता आधी हिची झोप होऊ देते. Later that same evening. सो आता संध्याकाळ झालेली आहे. थोडासा आराम केला आणि आता परत बाहेर जायचं आहे. असं सुरू आहे, काही ना काही आहेच अर्जंट. तर आता आधी बाहेर जाते. ज्या कामासाठी जाते ते होतं आहे की नाही ते आताही माहिती नाही, त्याच्यामुळे मग ते काही सांगत नाही. आधी तिकडे जाते, ते माझं काम कंप्लीट करते. आता माझं आवरायचं आहे, प्रिशूचं आवरायचं आहे. सध्या तरी पाऊस सुरू नाही, पण पावसाचंच वातावरण आहे. जर पाऊस असला तर मी शूट नाही करणार, कारण मला जिथे जायचं आहे तिथे थोडा बारीक असा पाऊस सुरू आहे. आणि मोबाईलमध्ये थोडं जरी पाणी गेलं तर परत मग मोबाईलचे प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मग आधी तिकडे जाते, ते काम करते. कुठे गेली आहे, काय केलं आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. आधी माझं आवरते आणि मग जाऊन येते. सो आम्ही आलेलो आहोत सँडल घ्यायला. बाहेर पडलेच तर म्हटलं हे सुद्धा काम करून घेते. आता इथे वेगवेगळ्या सँडल बघते, कुठल्या घेतल्या ते फायनली तुम्हाला घरी गेल्यानंतर कळेल. सो घरी न गेल्यानंतर ते दाखवते. सो आम्ही घरी आलेलो आहे. आता बाहेरूनच थोडं खाऊन आलो, कारण परत बाहेर गेली होती थोडं कामासाठी. जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं, आता ना शूट अजिबात करू शकले नाही कारण पाऊस सुरू होता. त्याच्यामुळे मग मी मोबाईल बाहेर नाही काढला आणि माझ्या मोबाईलला तर बरं अजिबातच चार्जिंग नव्हती. आणि जो दुसरा शूटचा आहे तो मग मी बाहेर नाही काढला, कारण पाणी वगैरे गेलं तर आणखी प्रॉब्लेम. शिवाय प्रिशूसुद्धा सोबत होती. आम्हाला पाऊस असा लागला नाही, कारण आम्ही पावसात बाहेर पडलो नाही, आतमध्येच होतो. तर सँडल घेतलेली आहे माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी. दोघींच्या सँडल तुम्हाला दाखवते. तेव्हा मी शूट करत होते, पण नंतर मग पाऊस सुरू झाला आणि आई प्रिशूला घेऊन बाहेर उभी होती, तर मग ती पण आतमध्ये आली. त्याच्यामुळे मग मी मोबाईल ठेवून दिला, कारण दुकानामध्ये सुद्धा गर्दी झाली. मग त्याच्यामुळे बाकी काही शूट केलं नाही. तर दोघींचा सँडल मी तुम्हाला आता दाखवते. 2 बॉक्सेस आहेत. सो असे हे 2 बॉक्सेस आम्ही नेहमी जिथून घेतो तिथूनच घेतलेली आहे मी. दोन्ही सँडल तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला कोणती आवडली ते मला नक्की सांगा. आधी माझी दाखवते आणि मग तिची ती घालून दाखवेल. ओके. इशूचे आज कान टोचलेत. तर कान टोचताना ती थोडी रडली, त्यानंतर मग जास्त अशी काही रडली नाही, पण तिचा कान दुखत होता. त्याच्यामुळे मग टोचून आल्यानंतर गाडीवरून पूर्ण घरी येईपर्यंत ती रडली आणि त्याच्यानंतर मग शांत झोपली. त्याच्यामुळे ते एक बरं आहे, कारण सोनाराने सांगितलंच होतं कसं करायचं ज्याच्यामुळे जास्त त्रास नाही होणार. सो आम्ही तसं केलं. तर आता ती गेलेली आहे मामासोबत गाडीवर चक्कर मारायला, कारण चक्कर रोज आम्हाला पाहिजेच असतो. मामा आला किंवा बाबा आले, मावशी आले, कोणी आलं की कोणाचे मागे लागणार आणि जाताना सुद्धा मागे लागणार. त्याच्यामुळे मग तो तिला मंदिरामध्ये घेऊन गेलाय चक्कर मारायला आणि तोपर्यंत मी आता सँडल दाखवते. सो असे हे 2 बॉक्स आहे. एका बॉक्समध्ये माझी सँडल आहे आणि एका बॉक्समध्ये माझ्या बहिणीची. तर ही आधी मी माझी दाखवती आहे, कारण मला ट्रायसुद्धा करायची खूप जास्त घाई झाली आहे. सो असा काहीसा कलर आहे, मला खूप जास्त आवडली. म्हणजे यावेळेला मी थोडी डिफरंट अशी घेतलेली आहे. कलरसुद्धा डिफरंट घेतला आहे, म्हणजे कलर तर हा कॉमन आहे पण थोडी डिफरंट घेतली आहे मी. आणि ही माझ्या बहिणीची. हिलासुद्धा यावेळेला नवीन अशी काहीशी ट्राय करायची होती, कारण आतापर्यंत ज्या घेतल्या त्या अंगठ्यामध्ये होत्या आणि तिला अशी पाहिजे होती. त्याच्यामुळे मग अशी घेतलेली आहे. दोन्हीचे कलर खूप वेगळे आहेत. आता मी ट्राय करून दाखवते. सो अशा या दोन्हीही सँडल आहेत. बऱ्याच दिवसापासून सुरू होतं सँडल घ्यायचं, पण कधी बाहेर पडणं होत नव्हतं. बाहेर पडलं तर मग घाईघाईत घरी येणं वगैरे या सर्व गोष्टींमुळे ते राहूनच जात होतं. पण आज विचार केला की अनायासे बाहेर गेलो आहे तर आधी सँडल घेतली, कारण शूज होता, पण शूजनी कसं व्यवस्थित, म्हणजे मला कम्फर्टेबल नाही वाटत शूजनी, आणि मग तिला आवडली सो तिने पण घेतली. अशा छानसा सँडल आहे, सिम्पल आहे पण छान आहे. म्हणजे मी यावेळेला टोटल डिफरंट घेतली. आधीची माझी वेगळी होती आणि ती तर जसं तुम्ही व्हिडिओचा म्हणजे ऑर्डरचा व्हिडिओ बघितला असेल तर एक त्यातली चोरी गेली, पण खरंच खूप छान होती. आणि मग दुसरीसुद्धा मी तिथेच टाकून दिली, कारण एक ठेवून काय करणार. त्याच्यामुळे मग आता ही मनासारखी मिळाली मला, तर सो ही घेतली. आता तुम्हाला ती
घालून दाखवते कशी वाटली तर, आणि तुम्हाला कोणती जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. सो ही माझी सँडल आहे, मी घालून दाखवली आहे. मला तरी खूप जास्त आवडली, कारण मी अशामधून पहिल्यांदा घेतलेली आहे, म्हणजे अशा बेल्टमधून. आणि समोरच्या साईडला असं यामध्ये ना एक बोट दबल्यासारखं दिसत असेल, पण ते तसंच दिसतं. आणि ओव्हरऑल मला सँडल खूप जास्त आवडली आहे, कलर वगैरे सर्वच गोष्टी. आणि हे जे पायाचं टॅनिंग वगैरे दिसतं आहे तुम्हाला, स्वतःला इग्नोर करा. त्यासाठी मला पेडिक्युअर करायचंच आहे, पण ते मी नंतर करेल. पण ओव्हरऑल सँडल बघा आणि कशी वाटली ते सांगा. ही माझ्या बहिणीची, तिला थोडीशी मोठी होती आहे, पण तिला ती खूप जास्त आवडली होती, सो तिने घेतली. आणि मोठीचं काय, ते तर तेवढं ॲडजस्ट होतंच, कारण फिट असतं. आणि अशा या दोन्ही सँडल आहेत. तू हात दे म्हटलं ना मला. हा हात आहे, असं असं. हो, कळलं कळलं मला, हाच हात आहे, मी हाच देते. मावशी बघितली नाही का कधी? दिवसभरापासून बॅग दिसली नाही. मावशी बघितली नाही कधी? मनू मनू, मी पण नाही पाहिजे आता तुला, मी नाही पाहिजे. मावशी आणि प्रिशू मॅचिंग मॅचिंग. कृष्ण, आपण दोघी मॅचिंग मॅचिंग. आपण फोटो काढू. इकडे बघा महाराणीचं काय चाललेलं आहे. दिवसभरात ना आमचे कितीच ड्रेस चेंज करून होतात, कारण आम्ही काही ना काही सांडवतो आणि आता आम्हाला आमच्या हाताने खायचं असते, त्याच्यामुळे ड्रेस दिवसभरात खूपच चेंज होतात. काहीतरी चटरमटर खायची इच्छा झाली म्हणून ते मस्तपैकी पकोडे आहेत आज. तसं बाहेरून खाऊनच आलेलो होतो, पण पाऊस बघून जरा जास्त इच्छा झाली म्हणून गरमागरम पकोडे काढलेत. आणि इकडे बघा आमच्या मॅडम पोंगा खातात आहे. ते खाऊन नाही झालं तर लगेच आईस्क्रीम खायची इच्छा झाली, म्हणून म्हटलं थोडं डेझर्टसुद्धा झालंच पाहिजे, म्हणून फायनली आईस्क्रीमने शेवट केला. गेलो होतो थोड्या महत्त्वाच्या कामासाठी, ते काम केलं. आणि जसं मी आधी सांगितलं, पाऊस लागला त्याच्यामुळे काही शूट केलं नाही. आता घरी आलो, बाहेर पाऊस सुरू होता, त्यामुळे मस्तपैकी पकोडे खायची इच्छा झाली आणि पोंगे खायची इच्छा झाली, म्हणून गरमागरम ते बनवलं. तसं आम्ही बाहेरून खाऊन आलेलं, त्याच्यामुळे भूक एवढी काही नव्हती, पण असं चटपटीत खायसाठी पोटामध्ये नेहमी जागा असते. सो आता तो बेत केला, ते खाल्लं, जेवण वगैरे झालं. आता आराम करते, कारण खूपच जास्त धावपळ होते त्याच्यामुळे. आणि आता प्रिशूचं खेळायचं चाललेलं आहे, सो तिचं ते खेळणं चालतच राहतात. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला सँडल्स कुठली जास्त आवडली ते सुद्धा मला नक्की सांगा. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.